महापालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली। त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा घडामोडींना वेग आलाय। पुण्यासह राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला। महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानं राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या असून नुकतेच जाहीर झालेल्या झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणनीती आखली जाते। पाहूया। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढण्यावरून घमासान। महापालिकेनंतर झेडपी निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी सज्ज। सोलापुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार। अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी पुणे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी एकत्रित आलेली पाहायला मिळाली। त्यानंतर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र दिसणार आहेत। मात्र पुणे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत बसलेल्या मोठ्या फटक्यानंतर आता जिल्हा परिषदेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत। अजित पवारांच्या बारामतीमधील निवासस्थानी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सोलापुरातील एक खासदार, 4 आमदार आणि जिल्हाध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार साहेबांची बैठक झाली। आम्ही सर्व आमदार आणि मी त्या ठिकाणी हजर होतो। दोन्ही जिल्हाध्यक्ष त्या ठिकाणी होते। दोन्ही पक्षांची युती कशी करता येते या दृष्टिकोनातून चर्चा झाली। जो काही निर्णय असेल ते 2 दिवसामध्ये कळवतो असं त्यांना सांगितलेलं आहे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांनी मात्र मोठा दावा केलाय। एकत्र येण्यापूर्वी अजित पवार यांना सत्तेतून बाहेर पडावं लागेल, अन्यथा बिर्याणीत गुळवणी ओतल्यासारखा प्रकार होईल, अशी टीकाही आमदार उत्तम जानकर यांनी केली आहे। पवार साहेबांचा विचार हा वेगळा आहे आणि अजितदादा सत्तेसोबत आहेत। त्यामुळं मला म्हणजे अशी बिर्याणीमध्ये गुळवणी चालेल का नाही मला वाटत नाही। कुठला तरी निर्णय त्यांनाही अजितदादाला तरी घ्यावा लागेल, नसेल म्हणजे सत्तेतनं बाहेर तरी पडावं लागेल। उद्या काय घडणार आहे माहित नाही, पण जो विचार पवार साहेबांनी तो विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय आणि पुढे चाललोय। सोलापूर हा जिल्हा पहिल्यापासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बहुतेक नेते जरी अजितदादांसोबत गेले असले तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 आमदार निवडून आले आहेत। तसेच धैर्यशील मोहिते पाटलांच्या रूपात माढ्यामध्ये खासदारही निवडून आलाय। त्यामुळे राज्यभरात बळकट असलेल्या भाजपाला मात्र सोलापुरातून मोठं आव्हान मिळताना दिसतंय। आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर अजित पवारांची ताकद मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन निवडणूक लढवणार असल्याचे चित्र जे आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच बाबतीतच्या बैठका देखील जे आहे ते दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र या बैठकीमध्ये जे आहे ते मतभिन्न कुठेतरी असल्याचं आपल्याला दिसत आहे। येणाऱ्या काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित होऊन पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवणार का याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।